इचलकरंजी शहरातील रिक्रिएशन हॉल शेजारी असलेल्या श्रद्धा अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय यश यादव या 12वीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला। त्यानंतर ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून इचलकरंजी शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली। बाथरूममध्ये गळफास घेतल्याचे प्राथमिकता सांगण्यात येत असले तरी हा मृत्यू आत्महत्या नसून नियोजित घातपात असल्याचा संशय नातेवाईक आणि स्थानिक युवकांनी व्यक्त केला आहे। घटनेनंतर मंगळवारी संतप्त युवकांनी श्रद्धा अकॅडमीवर दगडफेक करत परिसरात जोरदार आंदोलन केले। अकॅडमीच्या काचा फोडण्यात आल्या, फुलकुंड्या उद्ध्वस्त करण्यात आल्या। यशला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यश यादव हा गेल्या 2 वर्षापासून श्रद्धा अकॅडमीत राहून शिक्षण घेत होता। मंगळवारी दुपारच्या सुमारास बाथरूमचे दार आतून बंद असल्याचे लक्षात येताच इतर विद्यार्थ्यांनी प्रशासनाला माहिती दिली। दरवाजा फोडून पाहिल्यावर तो दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला। तातडीने रुग्णालयात त्याला नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक पंचनामा आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे। मात्र नातेवाईकांनी अकॅडमी प्रशासनावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप करत हा घातपात असल्याचा ठाम दावा केला आहे। जोपर्यंत अकॅडमी चालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे। त्यामुळे तपास प्रक्रियेला विलंब होत आहे। माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांशी संवाद साधून शांतता राखण्याचे आवाहन केले। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला। गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी सांगितले की शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल। संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। सदर घटनेमुळे इचलकरंजी शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। MS51 न्यूज करिता मुबारक शेख।